नमस्कार मित्रांनो. तर मी कुणाल. मी आजपासून एक नवीन सुरुवात करतो आहे, ती म्हणजे व्लॉगिंगची. गेले खूप महिन्यांपासून माझ्या ते म्हणत होतं किंवा माझ्या ह्याच्यात होतं की नाही, आपल्याला व्लॉग्स बनवायचे आहेत, आपल्याला व्हिडिओज बनवायचे आहेत. आणि पण ते मी करू नव्हतो शकत का, कारण की मनात एक थोडीशी अशी एक हे होतं की करता येईल का नाही वगैरे. पण एक डिसाईड केलं आज, आणि आज आहे 1 जानेवारी 2025, म्हणजे वर्षाचा पहिला दिवस. तर मी डिसाईड केलं की ठीक आहे, करूयात कसं काय होतं आहे काय नाही बघता येईल. ठीक आहे, कारण की मला असं लाईफमध्ये म्हणजे माझं एक तर हे की एकही गोष्ट मला अशी ठेवायची नाही की जी मला करता आली नाही आहे. ठीक आहे, म्हणून मी ही सुरुवात केली आहे की आजपासून आपण व्हिडिओज बनवूयात. आजपासून यूट्यूबला व्हिडिओज टाकून म्हणजे व्लॉग्स बनवूयात. कारण की मला फिरायला, मला खायला मला खूप आवडतं, आणि मी ऑलमोस्ट खूप साऱ्या जागांवरती फिरलो आहे, खूप साऱ्या जागांवरती मी खायला गेलो. तर मला असं नेहमी असायचं की यार चल, मग आपण जर चाललो आहे त्याच्याबद्दल आपण एक शॉर्ट इन्फॉर्मेशन देऊयात, एक शॉर्ट व्हिडिओ बनवूयात. तर हो, त्यासाठी आज ही मी सुरुवात करतो. लगेच मला तेवढं 100% देता येणार नाही. ठीक आहे, तर हळूहळू जेवढं मला करता येईल तेवढं मी करतो. ठीक आहे, तर जमलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हळूहळू काय नाही ना, पण मी अजून चांगला कंटेंट, मोस्टली कंटेंट ह्या चॅनलवरती आपले असतील, ते असतील फिरण्याचे, म्हणजे ट्रॅव्हल ब्लॉग्स, त्याच्यानंतर फूड ब्लॉग्स. आणि जमलं तर माझ्या डोक्यात आहे एज्युकेशनल, म्हणजे ते पण बेसिक नाही, बेसिक म्हणजे नॉट फॉर किड्स, बट ते असेल, जे काही असेल ते मोस्टली कॉर्पोरेट्समध्ये जे लागतात त्याच्यावरती मी अजूनपर्यंत ठरवलेलं नाही आहे, पण एक डोक्यात ती आयडिया आहे की आपण त्याच्यावरती पण ब्लॉग्स करायचे आहेत. ठीक आहे, तर आज हा माझा पहिला ब्लॉग माझा असणार आहे की मी छोटा, असा मी मोठा नाही म्हणू शकत, पण एक छोटा कुठेतरी साईबाबांचा भक्त आहे. ठीक आहे, तर मी दर 3 महिन्यात त्यांच्या ह्याच्यात जातो, दर 3 महिन्याला मी त्यांना भेटायला जातो, दर 3 महिन्यात मी त्यांच्या दरबारात असतो. ठीक आहे, तर आज जसं मी म्हणलो, आज आहे 1 जानेवारी 2025. तर नेहमीप्रमाणे मी नवीन वर्ष चालू व्हायच्या अगोदर एक 28 डिसेंबर किंवा 29 डिसेंबरला त्यांच्या इथं जाऊन येतो, त्यांच्या पाया पडून येतो. का तर आपल्याला जे आपलं नवीन वर्ष आहे ते चांगलं यांनी चालू व्हावं म्हणून. ठीक आहे, तर मी ह्या वर्षी पण म्हणजे 28 डिसेंबर 24 मी जाऊन आलो, इथून निघालो, म्हणजे आपल्या पुण्यातून निघालो, मी शिर्डीला गेलो, आणि 30 डिसेंबरला मी परत पुण्यात होतो. ठीक आहे, तर त्याच्याबद्दलच मी हा ब्लॉग बनवला आहे. शॉर्ट व्हिडिओज आहेत. ब्लॉग म्हणजे प्रॉपर असा मला बनवतो नाही आला, कारण की हा माझा पहिला ब्लॉग आहे, आणि अजूनपर्यंत तेवढी आयडिया नाही आहे मला की काय कसं करतात, पण मी हळूहळू ते शिकेन, हळूहळू ते करेन. ठीक आहे, तर त्याच जर्नीबद्दल इथं शॉर्ट्स असे ब्लॉग म्हणजे व्हिडिओज टाकतो. ठीक आहे, तर एंडपर्यंत हा ब्लॉग बघा. ओके, बाय. फायनली निघतो आता आपण जायला शिर्डीला. निघूया तिथून, बघू आता कसं काय होतं, पुढे कळवतो मी तुम्हाला. आत्ताच आपण पेट्रोल भरलं आहे गाडीत फुल. आता निघतो आपण इथून पुणे नाशिक हायवेने. ठीक आहे, निघूयात, बघू पुढे कळतो तुम्हाला. आत्ता आपण चाललो आपली वेस्पा घेऊन. मी माझी सेकंड टाईम मी वेस्पा घेऊन चाललो, कळतो तुम्हाला. आत्ताच पेट्रोल फुल केलेलं आहे गाडीचं, दाखवतो तुम्हाला. एक मिनिट, टाईमला इग्नोर करा, ते टाईम चुकीचं आहे. गाडीची टाकी फुल. आपण या रोडला लेट्स गो. निघत. ओम साईराम. थांबलो आत्ता आपण इथं नाश्ता करायला. बघू आता इथून आपण, गाडी तर आपली इकडे लावलेली आहे, इथून चहा घेऊन निघू आता आपण परत. बघू आता वडापाव सांगितला आहे, एक वडापाव, एक चहा. बघत होता आपण. आत्ता आपण थांबलो इथं पुणे नाशिक हायवेवरती नाश्ता करण्यासाठी म्हणजे फक्त थोडीशी चहा घेऊन, एक वडापाव आणि चहा घेऊन निघत आपण इथून. गाडी म्हणजे इथं लागली आहे समोर. अरे, आत्ता आपण थांबलो होतो इथं, अजून एक स्टॉप घेतला आपण परत. आय थिंक सो हे संगमनेरच्या अलीकडे आहे. इथे आपण थांबलो आत्ता. परत मी चहा बिस्किट खाल्लं. आता इथून परत निघू. इथून शिर्डी काहीतरी 67 किलोमीटर्स आहे अजून. बघूयात
पुढे पण मी कळवतो तुम्हाला. आता जमलं तर मी नॉनस्टॉपच जाईल. एक स्टॉप घेतला तर फक्त एक 10 ते 15 किलोमीटर अगोदर घेण्यात तर मी नॉनस्टॉप जाईल. ही आहे आपली गाडी. यो राहतो धोमनी या जनी जीवनी एका पाशाणी तो सांग मा बालका. आत्ता ऑलरेडी मी सकाळीच पोचलो पण खूप थकलो होतो आणि म्हणून डायरेक्ट झोपून गेलो. आपलं आलो मी परत चेक इन केलं. एक रूम घेतली. अख्खी शेगडी फुल आहे. आता न्यू इयर आहे तर सगळं फुल आहे म्हणून रूम घेतली. तर साईडला अजून म्हणजे हॉटेल आहे तिथं राहायचं. आता इथून आंघोळ करून आत्ता वाजले 1:30. आंघोळ करून मी डायरेक्ट निघेन दर्शनाला. आपला 3 वाजताचा पास आहे. दर्शन करून परत येईन आपल्या रूममध्ये झोपून थोड्या वेळ. संध्याकाळी आपल्या घरी परत कळवत राहीन मी तुम्हाला. ठीक आहे, बाय बाय. झालो आत्ता मी तयार. आता चाललो आपण दर्शनाला इथून. तर दर्शन घेऊन बघू, कळवतो तुम्हाला. तर किती वेळ लागतो काय माहिती नाही. आत्ता वाजले 2:22. वेळ लागेलच कारण की न्यू इयर आहे म्हणल्यानंतर खूप गर्दी आहे मंदिरात. बघू आता जाऊन किती वेळ काय लागतो कळवतो. मला मोबाईल सबमिट करावा लागेल तिथे. कळवतो मी जाऊन तुम्हाला. हा आहे आपला आउटफिट. अच्छा, बाय बाय. आत्ता आपण आवरून वगैरे निघतो होतो दर्शनाला बाबांच्या. ठीक आहे, पास वगैरे तर भेटला आहे आपल्याला. आता आपली एंट्री आहे म्हणजे जी काय दर्शनाची वेळ आहे ती आहे 3 वाजता. बघू आता इथून जाऊन किती वेळ लागतो काय लागतो. मोबाईल वगैरे आपल्याला सबमिट करावं लागणार आहे सगळं. तर आता मी आहे शिर्डी बस स्टॉपला. तर फिरव बरं बस स्टॉप. हे आहे शिर्डी बस स्टॉप. शिर्डी बस स्टॉपला इथूनच पास आपल्याला पास इथंच भेटतो. पास इकडेच भेटतो. इथून पास कलेक्ट करायचा. पास कलेक्ट करून आता आपण इथून निघतो डायरेक्ट दर्शनाला. इथून एक 5 मिनिटाच्या अंतरावरती वॉकिंगवरती बाबांचं मंदिर आहे. जाऊया तिथून, बघूयात आपण. दॅट्स इट, बाय बाय. चाललो आपण मंदिरात रस्ता. ठीक आहे, आलो मी. तर बाबांचं हे गार्डन जे आता त्यांनी नवीन बनवलं आहे तिथपर्यंत आलं. गार्डन दाखवतो तुम्हाला. 1 मिनिट. झालं आपलं आत्ता. जाऊ आता आपण इथून पुढे. तिथं मोबाईल सबमिट करावा लागतो. मोबाईल सबमिट करून मग आपल्याला पास आहे पण त्या पासच्या लाईनमध्ये लागून मग आपण आतमध्ये मंदिरात जाऊ. बाय. दर्शन झालं आता आपलं. मोबाईल वगैरे आपण परत घेतला. आता कमीत कमी 2.5 ते 3 तास गेले दर्शनाला. दर्शन झाल्यानंतर आता आपण परत निघतो. आता आपण इथून जाऊयात पहिलं आपल्या रूममध्ये फ्रेश वगैरे होऊन संध्याकाळी आपण निघू परत पुण्याला जाण्यासाठी. ओके, ठीक आहे, भेटू आता आपण परत. बाय.